हम लोग आ गए हैं अभी इंदौर की सबसे बड़ी मार्केट में। इधर अंदर बहुत बड़ी है, ये तो मेन रोड है। ये मेन रोड है, यहाँ पे पूरा इंदौर का मार्केट लगा हुआ है। आपको हर चीज मिलेगी, सूट साड़ी, सूट शर्ट पैंट, हाँ क्या पजामा, सब दिख रहा है, वाह। तो ये सस्ते में मिलेगा कि इधर भी महंगा मिलेगा? महंगा सब है यहाँ पे, सस्ता महंगा है नहीं, थोक। मित्रांनो आता आम्ही आलो आहे राजवाडा, इथून एंट्री आहे। मंदिर पण आहे वाटतं आतमध्ये, चला दर्शन घेऊया। चप्पल जुते, चप्पल स्टँड आहे इथे। वाव, याचं स्ट्रक्चर तर बघा किती सुंदर आहे। देवी अहिल्याबाई होलकर यांचा परिवार। तर ह्याच्यावरती हिस्ट्री लिहिली आहे राजवाड्याची, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता। बघूया ना भाई। आता आम्ही चाललोय दी होलकर गॅलरी, चला। ₹15 एकाची तिकीट आहे आतमध्ये, राजवाड्याच्या आतमध्ये बघण्यासाठी। बघा असे तुम्हाला तिकीट भेटेल। महादेव मंदिर, तर बघा माहिती लिहिली गेलेली आहे। या प्राचीन मूर्त्या आहेत, खूप जुन्या आहेत। हे जुने फोटो आहेत तिचे। होलकरोबा आगमन, या साईडला जुने फोटो काढले गेलेले आहेत आणि एक बंदूक आहे। आणि हे बघा पेटी आहे इथं खूप जुन्या। अजून हा भांडा आहे, मोठी कुठली तरी कढाई वाटते, खूप मोठी आहे बघा। त्याच्यामध्ये पाणी नाही तर अजून काहीतरी ठेवत असं, माहिती तर दिली नाही। हे सगळी जुनी भांडी आहेत, तांबे, आणि हे सगळं ओरिजिनल प्युअर आहे पितळाचे। तर लेफ्ट साईडला माहिती दिली गेली आहे होलकरांच्या फॅमिलीबद्दल। तोफेचे गोळे आहेत।
तर मित्रांनो हे आहे ते ओंकारेश्वरचं मंदिर आहे ते असं होतं. इथंच आहे. काशा ठेवली याच्यामध्ये. या साईडला सगळे जुनी भांडी ठेवली आहेत राजवाड्यामधली आणि साईडला माहिती लिहिली गेली. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही माहिती वाचू शकता. यशवंतराव होळकर महाराज. हे मानपत्र आहे. हे सगळे जुने फोटो आहेत. जेजुरी बघा जुनं. वर्ल्ड वॉर 2चे फोटो आहेत. जय मल्हार. श्री अहिल्याबाई होळकर. खूप सुंदर आहे. किती सुंदर राजवाडा आहे. एकदा नक्की बघायला या तुम्ही पण. मित्रांनो आता आम्ही चाललो काहीतरी खायला. मी आलो इंदोरी तामजाम सँडविच खायला. ये खाना है. क्या कर रहे हैं आप? इसका आधा ग्राम तो पनीर नीचे डोल दे रहे हैं. काम थोड़ी होता है. काटू अभी क्या या पोराचं तोंड बघा. हो 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 हो. ठीक आहे तुझी सँडविचची थाली आलेली आहे. यश जोरदार भूक लागलेली आहे. तर सँडविच घेऊन आम्ही कुठेतरी जागा शोधणार आहे आणि जागा शोधून आम्ही सँडविचवर ताव मारणार आहे. अरे आमचा चीज सँडविचचा रिव्ह्यू कसला मेयोनीज टाकून दिला आहे बघा. गरमागरम दिला आहे. हो कसं आहे. आणि जम्बो सँडविच घेतला आम्ही. वाव जबरदस्त.
इथं भरभरून चीज टाकलं झालं आणि खूप भारी लागतं. म्हणूनच इथं एवढी करते. अजून मस्त शेव टाकून पण दिलेलं आहे. शेववरती चीज टाकलाय, मग चीजवरती मेयोनीज. वाव, हा सँडविच खाल्ला पूर्ण असं चीज पोटावर लागतंय. क्रिसमस येतं. जिंगल बेलची दाढी येईल असं वाटेल. मित्रांनो, आता आम्ही देवचा आलोय सराफा बाजाराला. तर इथं बघा रात्रीचा माहोल. काल रात्री काय बाजार लागलेला, फूड स्टॉल्स. आणि आता बघा गाड्या लागल्यात हे ते. म्हणजे 8पर्यंत पूर्ण रस्ता खाली होणार आहे. असं असतं इकडचा नियम. आणि मेन यांचा 9:30 नंतर पूर्ण हा रोड खाऊ गल्लीने भरलेला असतो. तर ऋतिक मालुसरे, रिपोर्टर इन सराफा बाजार. हे बघा इथं आम्ही काल खाल्लेला. वो, इथं आम्ही आता पाणीपुरी खाणार आहे. हो हो, यांच्याकडे गरम नसतो, यांच्याकडे डायरेक्ट हे करतात देतात. कशी आहे? तर मी पण आता पाणीपुरी खातो. आपल्या पाणीपुरीसारखं पाणी थोडंसंच लागतंय. थोडीशी टेस्ट वेगळी आहे. तिखट नाही आहे, नॉर्मल एकदम, म्हणजे चटपट आहे. असं तिखट मागितलं तरी तिखट नाही. तर आता मी घेतो छोले टिक्की आहे. पावाच्या आतमध्ये बघा ती टिक्की टाकतात आणि छोल्याची भाजी देतात. आता यासाठी सुरुवात करतोय छोले टिक्की खाऊन. हो हो, ठीकठाक आहे. गोड चटणी आहे. पॅटीस आणि छोले लागतात. तुका मित्रांनो, तुम्ही वडापाव खाल्ला असेल तर वडापाव पाणीपुरीचं कॉम्बिनेशन आहे. रगडा पेटीचं छोले टिक्की. त्याच्यामध्ये पाव आहे आणि पेटीस आहे आणि आतमध्ये शेव टाकले, कांदा टाकला आणि छोलेची भाजी ॲड केली. चला खाऊया. मस्त आहे. ओके ओके आहे. छोले टिक्की फक्त नॉर्मल लागते. पाव आणि टिक्की आणि चटणीची एकच चव येते आणि ते छोले लागतात फक्त बस. तर या छोले टिक्कीला रेटिंग आहे 5 पैकी 2. मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 6 आणि बघा अंधार किती झालेला आहे. आणि आता आम्ही आलेलो आहे पितृ पर्वताच्या इथे. इथं श्री हनुमानची खूप मोठी भव्य मूर्ती आहे. तर अशा प्रकारचा काहीतरी हे बघा इथं खायला सुद्धा आहे. आणि इथून वर जायला जिना आहे आणि या साईडने रोड आहे, वर गेलाय. हे बघा असे जिने आहेत आणि जिन्यावरनं जाणार पटापट पटापट पटापट. श्री पित्रेश्वर हनुमान धाम. वाव, किती सुंदर आहे. इंदोर. जय श्रीराम. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो. तर आता मंदिराच्या वर आलोय आम्ही.
तर इथून एंट्री होती मित्रांनो आणि ही पूर्ण जागा त्या संस्थाचीच आहे मंदिराची. आणि समोर चंद्र दिसतोय आणि इकडं जय हनुमान भव्य मूर्ती आहे श्री हनुमानाची. जय श्रीराम. मेवार पहिल्यांदा आम्ही इंदोरमध्ये येऊन एवढी भव्य श्री हनुमानाची मूर्ती बघितलेली आहे. हनुमानजींची तर पहिल्यांदाच बघतो, म्हणजे याच्या आधी तरी कधी एवढी मोठी मूर्ती भव्य बघितली नव्हती. मूर्तीला बघून मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. खूप सुंदर बनवलेलं आहे आणि मंदिराच्या वरच आहे. वाव, खूप छान आहे. तर चला इथून एक्झिट आहे जायला. तर हेच आमचं शेवटचं स्थान होतं आजचं इंदोरचं फिरायचं. आता आम्ही चाललोय पुन्हा एकदा इंदोर सिटीमध्ये. हे थोडं लांब आहे, हे 12 किलोमीटर काहीतरी लांब आहे. आम्हाला याला अर्धा तास लागला इथे. मंदिर खूप छान आहे, तुम्ही हे मिस करू नका इंदोरला आलं. अजून पण खूप काही गोष्टी आहेत, पण आता रात्रीच्या वेळेस ते पण प्लेसेस खूप लांब लांब आहेत ना, तर मग उशीर होईल परत जायला. बघा इथं राम मंदिरचं स्ट्रक्चर उभं केलं गेलेलं आहे आणि आतमध्ये आपले श्री हनुमान आहेत. खूप मस्त. मंदिराची रचना पण खूप सुंदर आहे, मस्त आहे. राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. थंड वातावरण आहे आणि मस्त रोड आहे. हा एअरपोर्टचा रोड आहे. आम्ही एअरपोर्टला लागूनच आले. लाइटिंगला असले भारी लागलेले आहे. हो हो, इंदौर की रिक्षा देखो भाई लोग. बघा इंदोरची रिक्षा बघा, फुल लाइटिंग आहे ना, भारी ना. बघा इथं पण बघा कसली लाइटिंग आहे. हा बघा आपलं शेलर भाऊ यायच्या इकडे नाही लावली ना सर. बघा गिटार लावलाय मागे. तर ही आहे आमची इंदोरची रिक्षा, स्पेशल लाइटिंग रिक्षा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकर सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.